ॲज सर्व्हिस पर्सोनेल आणि फॅमिली इतका त्रास होता. आणि तिथे जाऊन गेल्यानंतर तिकडचं जीवन त्याला तोंड देणं. बरोबर. म्हणजे तिथे वीजच नव्हती. फॅमिली स्टेशन नसल्यामुळे सगळेजण आम्ही मेसच्या दोन खोल्यांमध्ये राहायचो. स्वयंपाक वगैरे करणं अलाउडच नव्हतं. सगळ्यांनी मेसमध्येच जेवायचं, कारण तिथे नाहीच. म्हणजे बघ ना, दूध असं म्हणजे रेग्युलर मिल्क नाही मिळायचं. अंडी सुद्धा नाही फ्रेश मिळत होती. आम्हाला एक पावडर मिळायची, मिल्कमेडचे टिन्स मिळायचे. ह्याच्यातनं तुम्ही छोट्या होत्या, काय खूप लहान होत्या. ते एक पावडरचं काय बनवणं, जास्तीत जास्त ऑमलेट किंवा अंडे की भुर्जी असं काहीतरी खायला घालून. संध्याकाळच्या वेळी इतकं थंड व्हायचं ना बाहेर, की ते मेसमध्ये जाऊन जेवायला म्हणजे त्या मुलींना उठवून घेऊन जा. तर मेसमधून कणिक आणायचा, हा भिजवलेली कणिक, आणि मग आपण छोट्या छोट्या त्याच्या पोळ्या करून त्यांना घरातल्या घरात जेवायला घालायचं. पाणी सुद्धा म्हणजे अर्थात 12 महिने नाही, उन्हाळ्याच्या दिवसात नळाला पाणी यायचं. पण जशी थंडी वाढायला लागायची ना, दिवाळीच्या नंतर हळूहळू बाहेरून, या भिंतीच्या बाहेरून असेल पाईपलाईन होती, तिकडे जाऊन एकदम मला आठवते असं कपडा गुंडाळून त्याला जाळ करून, कारण ते बर्फ झालेला असायचा. आणि तसं तुम्ही वापरायला, किंवा इव्हन आपलं WC कमोड वगैरे असतो ना, तो पण रात्री तुम्ही जर त्याच्यामध्ये काही असं स्पिरिट घालून ठेवायला लागायचं, तर सकाळी उठून ते फ्रीज होत नाही. नाहीतर मग ते क्रॅक होतं, वापरताच येत नाही तुम्हाला. म्हणजे हे सगळं बोलायला खूप सोपं आहे ना, की हे एक ऍडव्हेंचर आहे. हे ऍडव्हेंचर रोज जगायचं, रोज रोज रोज.